भारताची व्यवस्था 60 सेकंदात या सिरीजमध्ये आपले स्वागत आहे। आजचा प्रश्न, तहसीलदार नसताना तालुक्याचे महसुली कामकाज कोण सांभाळतो? उत्तर आहे नायब तहसीलदार। हा तहसीलदारांना सहाय्य करणारा महसूल विभागातील अधिकारी असतो। तो तालुक्यातील जमीन, महसूल आणि प्रशासनाशी संबंधित अनेक महत्त्वाची कामे पाहतो। नायब तहसीलदाराबद्दल 10 महत्त्वाच्या गोष्टी। नायब तहसीलदार हा महसूल विभागातील राजपत्रित अधिकारी असतो। तो तहसीलदारांना प्रशासनिक कामात मदत करतो, महसूल वसुलीशी संबंधित कामे पाहतो, जमीन विषयक नोंदी आणि प्रकरणांची तपासणी करतो, नागरिकांच्या महसूल संबंधित तक्रारी ऐकतो, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या कामांवर देखरेख ठेवतो, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पंचनामे आणि मदत कार्याच्या प्रक्रियेत सहभागी होतो, विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवतो। काही महसुली प्रकरणांवर सुनावणी आणि निर्णय देण्याचे अधिकार असू शकतात। तहसील कार्यालयाच्या दैनंदिन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावतो। इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की MPSC मार्फत निवड झालेले अनेक अधिकारी आपल्या कारकिर्दीची सुरुवात नायब तहसीलदार म्हणून करतात आणि पुढे तहसीलदार पदापर्यंत पोहोचू शकतात। अशीच महत्त्वाची माहिती सोप्या मराठीत जाणून घेण्यासाठी इन्फोस्टडी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।